आणि म्हणून या आमच्या माय बहिणीमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. ह्या आमच्या माय बहिणी कुठे एकटी फिरायला जाऊ शकत नाही. कशाला इकडे तिकडे फिरून बाबा माझं गावल बाजारपेठेचं आहे मांडळ या ठिकाणी माझं स्थायिक दुकान टाकलं लस्सी सेंटरचं. तुम्हाला सांगतो आणि आज धंद्याचा दिवस बाजाराचा दिवस काळ मागायचा 2 मुलं पाठीशी आणि म्हणून संत म्हणतात कोणी नाही कोणाचं नंती जाणं एक. आणि म्हणून आज मला महत्वाचं कामाला नागपूरला जायचं आहे. समाज कल्याण ऑफिसला जाऊन शाहीर लोकांना गव्हर्नमेंटकडून 5-6 हजार रुपयाचं मंथली पॅकेज भेटते की ज्यांनी जनजागृती केली अशा लोकांना 5-6 हजार रुपयाचं मानधन भेटते. आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं प्रत्येक जिल्ह्याला 10 सदस्यांची निवड केली. पण सालं होते काय? या भारतात मोठे चोर होजी एवढे चोर सुटले आहेत. ज्या माय बहिमा ज्याच्या बापानं कधी गाणं म्हणलं नाही शायरी केली नाही त्याने धडाड पगार चालू आहे. हे तुका लावून महिन्याचे मोजते आणि जे ओरिजिनल शाहीर आहेत ते माशा खेळून जाईल तरी ते माशी नाही उठत. भाऊ तुम्हाला सांगतो कसं करावं कसं जीवन जगावं. आणि म्हणून त्या समाज कल्याण ऑफिसला जाऊन मला निवेदन द्यायचं आहे की खरे कलावंत आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना पगार द्या. जे डुप्लिकेट आहेत त्याले फाशी लावा. कोणी नसेल लावत तर मिशन शाहीरकडे आणा त्याले बैलाच्या दाव्याने लावतो साले फाशी. समजलं का? त्याच्या मोहितीवर नेतो. दारू तिचं नाव आहे देशी. समजलं की नाही? आणि म्हणून मला नागपूरला जायचं आहे. पण आज जर नागपूरला गेलो दुकान जर बंद राहिलं तर काय खाऊ? सुरक्षा कारणावरून माझ्या पत्नी बरोबर 2 गोष्टी झाल्या. माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थितरित्या बोलत नाही. काय हरकत नाही हो. हानीला चाटवायला हानी लागत असते तरी पती या नात्याने तिला आवाज देतो आहे. ते काय म्हणते ते ऐकून घेतो आहे आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगण्याचा प्रयत्न करतो. नारी शिला 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 बापा 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 बापा. अरे अरे परमेश्वरा सुरुवात तशी आहे तर शेवट कसं होईल? पतीचा राग शांत झाला नाही. तिचं डोकं आहे का खोकं आहे? मी जवळ जवळ जातो लमची दूर दूर पडते. काही हरकत नाही. संतांनी लिहिलंच आहे नाही काय? माती सांगे कुंभाराला पायी मज तुडवशी आणि तुझ्याच आहे शेवट वेळा माझ्या पायाशी. बायको तुम्हाला सांगतो लग्नाच्या वेळेस एकदा पाया लागते माणसाच्या. तुम्हाला सांगतो पण बाईमध्ये एवढी ताकद दिलं त्या निसर्गानं साला आजन्म माणसाने पाया लागा लागते जी. आजन्म किती पाया लागू इशा? अरे 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 नाही होऊ शकते. शेजारीकडे वगैरे बसायला गेली असेल नाही तर घराच्या पाठीमागे काही काम धंदे करत असेल कपडे धुत असेल भांडे घासत असेल म्हणून कदाचित येवाचा म्हणून नसेल. हो पुन्हा एकदा आवाज देतो आहे ऐका. माझे नारी शिला 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 बिचारे काय सांगू बाई माहिती नाही. आज कसं काय प्रेमाने बोलावंसं वाटलं यांना माझ्याशी. नाही तर 8 दिवस माझ्याशी झगडा करून अबोला धरून साईडला बसले होते. पण एवढं सुद्धा म्हणत नाही की थोडस पत्नी सोबत संवाद साधतो. तिच्या मनामध्ये काय आहे काय नाही हे थोडं दिमागात जाणून घेतो. काही विचार नाही. पण आज अचानकच या गावामध्ये येऊन लई प्रेमाने मला आवाज देत आहेत. तर माझ्या मनाला लई चांगलं वाटलं. मग आज जर यांनी हा सगळं बाजूला ठेवून जर माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलले तर पत्नी म्हणून माझं पण कर्तव्य बनते की यांच्याशी 2 शब्द प्रेमानेच बोलायला पाहिजे. अगोदर अशी करते घरातले सर्व कामे आणून घेते. नंतर तिला ताव देते.
साचा तेरा नाम तू ही बनाए बिगड़े काम। साचा तेरा नाम तू ही बनाए बिगड़े काम। साचा तेरा नाम तेरा नाम तू ही बनाए बिगड़े काम। साचा तेरा नाम तू ही बनाए बिगड़े निघाला असेल आज। तेरा करम ने एक समंदर, तेरा करम ने एक समंदर, तेरा करम है एक समंदर, तेरा करम है एक समंदर, किसका नहीं किनारा, पण कधीतरी असं म्हणत नाही की माझ्या परिवारावरती तुझा आशीर्वाद राहू दे म्हणून। हो तेरे नाम का जाप करूं मैं, तेरे नाम का जाप करूं मैं, क्या सुबह क्या शाम, क्या शाम तू ही बनाए बिगड़े काम। साचा तेरा नाम
दे सच्चा तेरा नाम तू ही बनाए बिगड़ेगा तू ही बनाए बिगड़ेगा तेरा नाम तू ही बनाए बिगड़ेगा सच्चा तेरा नाम तू ही बनाए जय बाबा सैलानी दूर करो परेशानी भूखे को खाना प्यासे को पाणी जय बाबा बर्फानी तेरी मेहरबानी कदरदानी परमेश्वरा कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू माझ्याकडे शब्द उरले नाही कारण जो मनुष्यपणाने भक्ती मार्गाकडे वळतो त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते परंतु नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही समजले की नाही संत सावतावाडी म्हणतात कामातच राम आहे संत सावतावाडीने विठुरायाचं दर्शन आपल्या मार्गामध्ये घेतलं कोणता असा देव आहे हो जगाच्या पाठीवरती एका हरीने पलगावर नाही का नाही आणि म्हणून कर्तव्य प्रदान करणं गरजेचं आहे ए शिला ए शिला कार भारी मला कशाला दिले आवाज म्हटलं रागे पाहिलं म्हणलं ना मी परमेश्वरा कधी कधी मोठा राग येते का तुया हो एवढी ताकद दिलास तू बायामध्ये हा बायकोले मालूम आहे माझा नवरा खूप रागामध्ये आहे आणि याला आता थंड कसं पाळायचं नुसता बायकोनं नवऱ्याला प्रेमानं जरी आवाज मारला काय म्हणतावं अगं बाई चिक्कूचे पप्पावं नातावं काय हे चिकनवून चोपडावून बंद कर हो मग काय करू मी सांगतो घाई नको करू समजलं का नाही हा सांगतो म्हणलं ना हे चिकनवणं चोपडवणं मी ऐकतच आलो 13 वर्ष झाले आपल्या लग्नाले समजलं की नाही आता मी ऐकणार नाही मी सांगतो तेवढं काम कर हे लुगडं सोड आता पागल झालं का? मी पागल झालो हे लुगडं सोडू आणि या लोकांमध्ये फिर म्हणता मा ते खुटीला लटकवलं मा बगल चेनीचं जीन्स पॅन्ट आहे ना ते चढव घर चाबी घे कपाट खोल आपल्या घरचा त्याच्या पुराणा पातळ वापर पण हे नवीन लुगडं घातली तर मला मालूम आहे त्या डोक्यावर कोच्च्या भूत सवार झालं मला सांग काय? गालाले पावडर होटाले लाली कानात बाली आणि हे चौरंग मटाट्या घालून तयारी कोच्ची झाली माझी तयारी झाली गुजर खेडीला जायची राया चोराचा भेव 33 तर दिवस बुलल्यासारखं झालं काय झालं आणि म्हणून म्हणलं इले हे लुगडं सोड आणि पुराण मला सांग गुजर खेडीला चालली कायले चालली दुय्यम खळा तमाशा पाहायला चालली राया दुय्यम तमाशा पाहायला चालली तमाशा म्हणजे खरी गंमत मला सांग कोणते कोणते शाहीर आहे शाहीर आहेत निशांजी सुखदेवी आणि त्यांच्या विरुद्ध नवीन जमान्याचे तडफदार शाहीर ज्यांच्या चोहीकडे गाजावाजा होत आहे असे श्री माननीय कलगी घराण्याचे उत्तम शाहीर म्हणजे ज्यांचा आज जिकडे तिकडे गाजावाजा आहे सगळ्यांच्या तोंडावर ज्यांचं नाव आहे वसंतरावजी इटकेलवार माय कोटचा हवा तो माझ्या गावाजवळचा तो नाही ज्यांचं नाव आहे सुरतची नवघरे असं येस म्हणजे सुरत शहरचा पावल चालली तमाशावर असं बोला ना मला सांग 1 महिना झाला तू रोजच्या रोज लोकांच्या गमती पावायला जात आणि 1 महिन्यापासून आपली घरची गंमत नाही झाली त्याची किती काही ठिकाण आहे तुला ओके माय म्हणजे घरच्या गमतीची आठवण येते काय भारी आपल्या घरची गमत दिवस रात्री या डोको आहे का खोको आहे कायचे दिवस रात्रीचे म्हणजे माय बाई मा भाऊ हे लोकांच्या गमती पावाली 1 महिना जेती गंमत असली का आपली तयारी केलं डेकोरेशन घेऊन चालली गंमत पाहिले हे घरी नाही तर घरची गंमत होईल का म्हणजे तुला सांगतो हे जीवन सुद्धा गंमत झालं आमचं जीवन
किलो वांगे. हम्म. हो हा आणि बाजारातून गेल्यावर नवरा बायकोले सांगे. हो, तो झोरेवाला म्हणते आवाज मारते, ए पोरा ए पोरा ए झोरा घे झोरा. आजा म्हणे आजीले न झोराने भाजीले. हा वांगा मोठं गोल ना त्याहून मसाला सोडा बे. हो हा 500ची नोट घेऊन गेली तर शाबास थैलाभर भाजीपाला नाहीये. हम्म. समजलं की नाही. आणि आमच्या कास्तकाराच्या मालाले भाव नाहीच्या माय बाय मान यायचे. वारे वा कसं करावं आणि कसं नाही समजत नाही. तुम्हाला मालूम आहे गंमत म्हणजे कशी. कशी? माझं मातीचं घर आहे भाऊ. हा. ज्याले घरकुल पाहिजे त्याले घरकुल नाही भेटून राहिलं. हा आणि ज्याले 2-2 घर आहेत त्याचे घरकुल मध्ये नाव माय मातीचं घर आहे. पाणी जास्त पडलं आणि कोटची घुस शिरली भाऊ. घुसीनं जागोजागी उकीर काढणं चालू केलं. दिवाळीला गेलो भाऊ. हा तर माई सासू रात्रभर थांबलो. दुसऱ्या सकाळी आल निघलो तर माई सासू म्हणते काय? जाबाई बापू थांबा म्हणते. हा. ह्या 2-4 कोंबड्या घेऊन जा म्हणते. हम्म. 2-4 म्हणते कोंबड्या घेऊन जा म्हणते. तर म्हणलं काय नाही तर मग ते नातू आहेत ना त्याला अंडे फंडे खाले होतील म्हणते. त्या सासूनं दिलेल्या कोंबड्या मी आपल्या घरी आणल्या आणि त्या कोंबड्या एवढ्या बदमाश निघल्या त्याच्या माय बहीण मा अंडे देणं बंद केला त्या कोंबड्यानं आणि जागोजागी पिरीक हागणं चालू केला. त्या घराले सळा नाही सारवण ते भांडे कुंडे जशान तसे पण आपली गंमत रोजचीच आहे म्हणतात. मला हा. सांगावा या घरचे कामाला बंडीबाई मी एकटी करते. हा, बरोबर आहे. एखादी जरी दिवस या घरचे काम तुमच्या माणसा जातीनं केला हा. तर तुमच्या नका मी मग टाकते का रे बोट नाकात. आमच्या नाकाचा कायले शेंडा माग मला सांगायची आई या भारतामध्ये बाया नसत्या. फार दे एक्झाम्पल सांगत. कोणता झॅम्पल? झांपर नाही म्हणलं उदाहरण सांगता लांबी गुणीला रुंदी इज इक्वल टू क्षेत्रफळ. कोणत्या झाडाला लागते क्षेत्रफळ? म्हणलं ना मी असंच होते भाऊ. पुढं ठसफस काम आहे त्याच्यासाठी 2 वर्ग शिकायला लागते. हे बैठाडे काय? मी या बायला सांगतो आई हा. तुम्ही या भारतामध्ये बाया नसत्या आणि भारताच्या पाठीवर जेवढे काही राष्ट्र आहेत ते तुमच्या बायाचा लवलेस नसताना आम्ही माणसंच असतो. तर आम्ही माणसानं आपले काम केले नसते का सांगा. हो माणसं हलवा जेवल्या नाही. भांडे घातले नसते कपडे धुतले नसते. ए बैताडी काय? हे ठोकणार केंद्र बंद कर. हा. आणि जे लोकांना माहित नाही त्या गोष्टीची वाटचाल कर. हो वा हा. कशाला तामावर राहिली मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं बोला. ऐ, बाबाजी मी काय म्हणतो आपला धंदा कशाचा म्हटलं माझे नारी नारी ग नारी. हो आपला धंदा म्हणजे लस्सी सेंटरचा. शाबास. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या ग. बंद होण्याच्या तयारीमध्ये आहे. KG1 KG2 चा जमाना आहे. हा. कॉल कॉम्पिटिशनचा आहे. आणि म्हणून मी काय म्हणतो काय? मला नागपूरला जायचं आहे. हा. आणि मी नागपूरहून येईपर्यंत शिला आजच्या दिवस तू आपलं दुकान सांभाळ. हो आजच्या दिवस दुकान सांभाळ. काय ठेका घेतलाय तुमच्या धंद्याचा? असं? आणि मी एकट्या ठेका घेतलं. उठला सुटला का धड थैला जा दुकानावर धड थैला जा दुकानावर. बरोबर कारण सुकला पोसला दुख लागते. मला एकट्याला झाले पोरं बरं. त्या बैमात तुले म्हणलं लग्न होता बरं PSC ले चाल कुटुंब नियोजन करून टाकून म्हणलं 2 जण तर ते ऐकलीच नाही. बरं झाले तर त्या बैमात तुला एवढं जीवावर येऊन जाईल. ओके माय मला सांग थांब का तू चालले ना तमाशा पाहिले. हो बरं माहिती आहे म्हणाय नाही काळच तू आहे बायाचा काळ आहे लेडीज फर्स्ट आहे. हो फर्स्ट आहो मी. फर्स्ट नाही तुला सम किती शिकली आहेस तू 12वी मी हो 13वी ग्रॅज्युएशन नाही. डबल MA. हा मला किती शिकली आहेस का काय सांगे नाही. बो लावून दे ना माय. मी बकरा हो ना बो करून राहिलो. किती शिकले आहेत बा म्हणलं. हो वा पिल्लू हा किती शिकल्या. हा जास्त नाही शिकली बा. हा किती. मी फक्त पहिली शिकली आहे. हा त्या बुडात असतं किड्याचं तुला काय समजलं नाही. फर्स्ट म्हणजे पहिला क्रमांक बरोबर आहे. ह्या 4थ्या वर्गाच्या पोराला मालूम आहे दुसऱ्या पोराले. ए बैताडे काय तू चाललीस ना. काय आपल्या पोरं किती आहेत. आपल्याला पोरं आहेत 2. एक मोठा आहे हा कोहिनूर 5-6 वर्षाचं. हा त्याले घरी राहू दे. हा. त्याले काही घेऊन दिला हा. तो बिचारा समजदार आहे. हम्म. तो त्याले घरी राहू दे आणि ते आपलं दुधावरचं लेकरू आहे ना लहानसं पूर्वज हा. हा त्याला आपल्यासोबत घेऊन जा. मी नाही घेऊन जात. त्याच्या बाई मग त्या दुधावरच्या लेकराला नाही नेत म्हणतं. काय नाही त्याने घरी ठेवतो. हा. मला सांगायची भाऊ हे दुधावरच्या लेकराला नेत नाही म्हणते आणि त्या दुधावरच्या लेकराला घरी ठेवतो म्हणते. आणि त्या लहानशा लेकरांना जर दूध मागलं तर मी का करीन म्हणतो. पाजानं दूध असं मी पाहिजे. मा? बरं ठीक आहे. थांब कोणी कोण पाहिजे. इकून पाहिजे का इकून पाहिजे. अहो काय पागल बिगल झालं का. पागल तूच म्हणता ना दूध पाहिजे बा म्हणून. तसं नाही हा. आपल्या गोठ्यामध्ये ज्या गाई म्हशी आहेत ना अच्छा त्याच्याजवळ एक गंज घेऊन जायचं. हो काम टोपलं नेत नाही जमत. टोपल्यात नाहीये हा गंज नाही आता. गंज न्यायचं. हा त्या गाईचं दूध त्याच्यामध्ये काढायचं. शाबाश. नंतर ते गॅसवर गरम करायचं. पोराले नाही वा हा दुधाले दुधाला मग ते थंड झाल्यावर दुधाच्या बॉटलीमध्ये ओतायचं. नंतर ते मिळायला पाहिजे.
शाबाश. पाहिल्या भाऊ यालेच म्हणते बायका डायकान माणसाची फजिती आहे का. मने म्हणते जरशा गाईचं दूध काढायचं, ते काढल्याच्या नंतर गॅसवरती गरम करायचं, त्याला थंड होऊ द्यायचं, मग ते थंड झाल्यानंतर बॉटलमध्ये टाकायचं आणि मग बॉटलमध्ये टाकल्याच्या नंतर ते दूध त्या लेकराला दिवसातून 3-4 वेळा पाजायचं. ते दूध त्याला लेकराला 3-4 वेळा पाजत जाईल आणि ते पोरग दिवसभर पिरीक खागवत जाईल आणि पुसत जाईल. त्या माय बहीण मा मला सांग, पोट्ट तुले झालं का त्या लेकराला झालं, पोट्ट तुले झालं का त्या दर्शकाला झालं, काम तुम्हाला झाला अगोदर तर मी तेच म्हणून राहिलो ना, पोरग आपल्याला झालं ना, हा त्या दर्शकाला झालं का नाही मग त्या दर्शकांच्या पोराला दूध पाजायला ठेका घेतलाय का.